on a new adventure. हॅलो एव्हरीवन, तर मी आज आलेली आहे गडगर्जना हे महानाट्य पाहण्यासाठी. या महानाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश व कधीही न ऐकलेला मराठ्यांचा इतिहास बघण्यासाठी. तसेच या महानाट्यात 350 अनुभवी व निष्ठावंत कलाकार यांचा संच व सिनेमॅटिक महाराष्ट्र जे की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. तर हा महानाट्याचा अनुभव तुम्हीही घ्यावा व कमेंटमध्ये नक्की सांगा हे महानाट्य तुम्हाला कसे वाटले. व्हिडिओ पुढे कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानी एखादा युगपुरुष पृथ्वीवर जन्म घेतो. अधर्म पायदळी तुडवीन आणि धर्माला गगनी चढवीन या दुर्दम्य निश्चयानं मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करतो. हे जगातील एक अद्भुत, रोमांचकारी आणि एकमेव उदाहरण आहे. या इतिहासाचा प्रारंभ असा झाला शिवनेरी किल्ल्यावर. इतिहासात शिवरायांसाठी अक्षरे सोनेरी. शिवनेरी पुणे प्रांतीच्या शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता शिवराज्याचं स्वप्न स्वराज्य जननी होऊन पाहत होत्या. मंदिराचा कळस अंगणीची तुळस ठेविल शाबूत सर्वांना ग माझा पुत्र शिवाजी. गोठ्यातल्या गाईला घरातल्या माईला ठेविल सुखी सर्वांना ग माझा पुत्र शिवाजी. लेकी सुनाना तेच समयी मधल्या वातीच करील रक्षण जातीन ग माझा पुत्र शिवाजी. कपाळीच्या टिळ्याला गळ्यातल्या माळेला देईल अभय देव घरा माझा पुत्र शिवाजी. कुळवाड्याच्या शेतीच सह्याद्रीच्या मातीच पांग फेडेल धरतीच माझा पुत्र शिवाजी. अन्यायाला चिरडेल अधर्माला गाडेल सज्जनाला पूजेल ग माझा पुत्र शिवाजी. जाती भिंती तोडेल धर्म न्याय जोडेल एकोपा घडवेल
तोडेल माझा पुत्र शिवाजी. भगवा हाती घेईल जगत जेता होईल. दाही दिशा जिंकेल ग माझा पुत्र शिवाजी. आमचे पिताजी लखोजीराव जाधव पराक्रमी वीर होते. साऱ्या सल्तनती त्यांना घाबरून असायच्या. 24,000ची मनसबदारी असणारे सरदार होते ते. त्यांच्या मनात खूप होतं की आपलं आणि आपल्या माणसांचं राज्य असावं. मग पुढे काय झालं? एके दिवशी निजामाने आमच्या वडिलांना, तिन्ही बंधूंना व आमचे थोरले बंधू दत्ताजी यांच्या मुलाला दौलताबादच्या दरबारात विश्वासाने बोलावून घेतले. प्रथेप्रमाणे सर्वांनी आपली शस्त्र दरबाराबाहेर ठेवून ते दरबारात गेले.
माझ्या आजोबांना असं विश्वासघाताने मारलं का म्हणून? निजामाला भीती वाटत होती की हे लखोजीराव जाधव एक ना एक दिवस आपल्याला डोई चढ होते. मग तुम्ही कुठे होता त्यावेळेस आऊसाहेब? शिवबा, अहो आमचं लग्न झालेलं होतं. आम्ही तुमच्या आबासाहेबांसोबत होतो. तिकडे आमच्या आईसाहेब म्हाळसा देवी राणी मोठ्या पराक्रमाने दौलताबादच्या किल्ल्यावरून निसटून सिंदखेडला आल्या. पण मुलांचं, नातवाचं आणि पतीचं दुःख त्यांना सहन झालं नाही. त्यांनी नेटाने सर्व काही सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण थोड्याच दिवसात त्याही गेल्या. शिवबा, आमचं माहेर उरलं नाही. आबासाहेब, आज मी आजोबांची गोष्ट ऐकली. मला आपल्याबद्दलही सांगा ना. शिवबा, माझे वडील व तुमचे आजोबा मालोजी राजे पराक्रमी पुरुष होते. तुमचे दोन्ही आजोबा एकत्रच लष्करी सेवा द्यायचे. विशेष म्हणजे तुमच्या दोन्ही आज्या एकाच घराण्यातल्या, फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या. शिवबा, आम्हीही खूप प्रयत्न केले हे जुलमी जोखड फेकून देण्याचे, पण आजपर्यंत यश आलं नाही. होय शिवबा, गनिमाचे सैन्य धरणाच्या खालच्या बाजूला तळ ठोकून होते. पावसाळ्याचे दिवस होते. निजामशाही संपण्याचा धोका होता. मग आम्ही धरणच फोडलं. धरणातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गनिमांची इतकी धांदल उडाली की ते हवालदिल झाले. शिवबा, पेमगिरी अर्थात भीमगडावर गेला होता. भीमगड, पेमगिरी हे काय आहे? हाच तो किल्ला जिथे तुमच्या आबासाहेबांनी स्वराज्याचा पहिला प्रयोग केला होता. हो. म्हणजे आबासाहेब, आपण सिंहासनाधीश्वर झाला होता. मग पुढे काय झालं आबासाहेब? पुढे 3 वर्ष राज्यकारभार केला, स्वराज्य निर्माणाचा पाया घातला. पण नंतर आदिलशाह व मुघलांनी एकत्र येऊन निजामशाहीवर चाल केली. प्रसंग पाहून आम्ही तात्पुरता तह केला आणि आदिलशहाच्या विनंतीवरून त्यांच्याकडे गेलो. शिवबा, तुमच्या आबासाहेबांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांची ही इच्छा आता तुम्हाला पूर्ण करायची. शिवबाचे वयावगे 16 गेले 12 मावळे गोळा. फौज पुजली रायरेश्वराला. स्वराज्याची शपथ घेण्याला जी, शपथ घेण्याला जी. वंदन शिवबाच्या रुद्र भक्तीला, रक्ताभिषेक महादेवाला. वंदन शिवबाच्या रुद्र भक्तीला, रक्ताभिषेक महादेवाला. गोंधळांना इतिहास केला साला.
वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आहेत. सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हा गरुडाचे घरटे आहे असं म्हटलं जातं. एवढ्या उंचीवर हा किल्ला आहे. या तोरणा किल्ल्यावरील मेंगाई देवीनं छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे प्रत्येक लढाईत आशीर्वाद दिले. प्रचंड विस्तार, मजबूत बाले किल्ला, बळकट तटबंदी आणि बेलाग सुळका यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं. सहज बांधले प्रचंड गडवेशी, नव्या युगाची नांदे घुमले महाराष्ट्र देशी. स्वराज्य तोरण सहज बांधले प्रचंड गडवेशी, नव्या युगाची नांदे घुमले महाराष्ट्र देशी. असा तोरणा मानाचे पाना, तिथे धडकला भगवा झेंडा बाबरांची शान. तिथे धडकला भगवा झेंडा बाबरांची शान. पेटी धनाची तिथे मिळाली लक्ष्मीचे वरदान. सैन्यवीच्या पोटी चमकले सोन्याचे पान. सैन्यवीच्या पोटी चमकले सोन्याचे पान. स्वराज्याचा रचला पाया पहिल्या विजयानं. स्वराज्याचा रचला पाया पहिल्या विजयानं. शाहीर गातो खड्या आवाजी गडकिल्ल्याचं गाणं हो, गडकिल्ल्याचं गाणं हो, गडकिल्ल्याचं गाणं. तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा विचार चौफेर पसरला. त्याचा कारभार सांभाळण्यासाठी शिवरायांनी स्थापन केली पहिली राजधानी. पहिली राजधानी किल्ल्या राजागड. स्वराज्याच्या विस्ताराचा असे आधार बळ. पुलंग बळकट दुर्ग राज हा वदतो शिव पुराणाजी, वदतो शिव पुराणाजी. त्याग भूमी जी नररत्नाची परम मंगल खाणाची, परम मंगल खाणाची. बाले जिल्ह्यातील माच्या घेर बारा कोसजी, घेर बारा कोसजी. चिलखती दणकट तटबंदी ही स्वराज्य साक्षीदारजी, स्वराज्य साक्षीदारजी. सईबाईची इथे समाधी गडपाय त्यालाजी, गडपाय त्यालाजी. अंकुर सारे इथेच फुटले. तिजोरीचा हा रक्षक दणकट, तिजोरीचा हा रक्षक दणकट. इथे ठेवला जमुनी सारा सुरतेचा हो खजिना न्यारा. काळा पत्थर एक मुशीचा, काळा पत्थर एक मुशीचा. मोठा कणखर सरहद्दीचा, मोठा कणखर सरहद्दीचा. गोमांच्या पायिकांचा भक्ती शक्ती संगमाचा. गोमांच्या पायी जगदंब, किती दिवस झाले आम्ही अडकून पडलो आहोत इथं. असं स्वस्थ बसणं आम्हाला कधीच जमलं नव्हतं. परंतु या शत्रूच्या वेड्यातून निष्ठायचं कसं हेच कळत नाही. आमची रयत तिथे पोरकी झाली असेल आणि हे कनीम तिथं त्यांच्यावर अत्याचार करत असतील आणि अशा वेळी आम्ही असं शांत बसणं, नाही नाही, शोभत नाही आम्हाला. काहीही केलं तरी या 4 दिवसात इथून निघायलाच हवं. वेडा फोडून, नाहीतर समोरासमोर लढू. महाराज,
आम्हाला कळते आपली तकमग, पण काय करणार, गडावरची शिबंदी कमी आणि गणी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे जर आपण समोरासमोर लढाई केली तर घातपात होऊ शकतो महाराज. अशा घातपातामध्ये तुमचं काही बरं वाईट झालं तर हा भगवा हातात धरणार कोण? आपण पहचानता हूं, ये सिवा है ही नहीं. बरोबर बोलतोयस तू, मैं शिवा हूं ही नहीं. महाराज गए निकल तेरे हाथ से बावळटा. धोका धोका छत्रपती शिवाजी महाराजांचा जुलै 1607 आषाढ पौर्णिमा गुरुवार. विजा चमकत होत्या, पाऊस कोसळत होता. शिवराय 600 हत्यारबंद पायदळ घेऊन बाजी प्रभूंसह हेरांनी योजलेल्या मार्गानं पन्हाळ्यावरून निसटले. महाराज पन्हाळ्यावरून निघून आता मसाईच्या पठारावर आले. रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं ते भव्य मसाईचं पठार आज शिवस्पर्शानं रोमांचित होत होतं. देवी मसाई शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत होती. म्हणून ती घोडखिंड, या खिंडीत सिद्धी जौहरच्या सैन्यास अडवण्याचं ठरलं. महाराज, आता आम्ही इथं घोडखिंडीतच थांबतो. तुम्ही विशाळगडाकडे कूच करा. बाजी, अहो पण त्यांचं सैन्य अफाट आहे. अहो पण त्यांना काय माहिती की त्यांची टक्कर आधी या बाजीशी आहे. आणि मी एकटा नाही महाराज, माझ्यासोबत बाजी बांदल, रायाजी बांदल आणि अख्खी